नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। अतिवृष्टीमुळे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई देण्यात येणार आहे। केंद्र सरकारने काल 1492 कोटी रुपयांचं इथं मंजुरी यासाठी दिलेली आहे। ज्यांना अतिवृष्टी झालेली आहे, ज्यांची केंद्रीय मंत्र्याकडून गृहमंत्र्याकडून शेतकऱ्यांना ही भेट देण्यात आलेली आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो, सध्या एवढा पाऊस चालू आहे राज्यामध्ये, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 1492 कोटी हे जाहीर केले आहेत। कालच मित्रांनो मोठी बातमी आहे आता। त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे काही नुकसान झालं असेल, काय झालं असेल, तर कोणीही टेन्शन घेऊ नका। तुम्हाला आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे 1492 कोटी वितरित होणार आहेत। आता लक्षात घ्या, मी ह्याच्यामध्ये ही काल सूचना आलेली आहे। तुम्हाला तर माहिती आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारला कोणी मागितलं असेल तर ते आहेत आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी, तर त्यांची काही याच्यावरती महत्त्वाची प्रतिक्रिया आहे ते लक्षात घ्या। महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही मागितले की ते लगेच मिळते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असं त्यांचं म्हणणं आहे। पुढे त्यांनी बघा काय म्हणलेले आहेत की गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1492 कोटीचे पॅकेज जाहीर केलेले आहे। त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी। परंतु लक्षात घ्या, आता याचा फायदा आपल्या गरजू शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे। तुम्हाला मी सगळी गोष्ट सांगणारच आहे, पण व्हिडिओ हा शेवटपर्यंत संपूर्ण बघा। व्हिडिओ छोटाच असणार आहे परंतु माहितीशीर असणार आहे। त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राइब करून घ्या, घंटेचं बटन दाबून ठेवा, म्हणजे मी जसं शेती रिलेटेड असू द्या, योजना रिलेटेड असू द्या, आधार कार्ड असू द्या, पॅन कार्ड असू द्या, या संबंधीची व्हिडिओ मी बनवत असतो। त्यामुळे तुमच्यापर्यंत लवकर माहिती पोहोचण्यासाठी सबस्क्राइब करून घंटेचं बटन दाबा। लक्षात घ्या, तर पुढे काय म्हणतायत, आपण कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत हे दाखवून दिलं आहे। आणि पुढे काय मिळेल बघा, ते पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच अन्नदाता असं करतात, करायलाच पाहिजे। कारण शेतकरी असेल तरच सगळं जग चालणार आहे। शेती नसेल तर तुम्ही काय खाणार? सोनं खाणार का पैसा खाणार? शेती नसेल तर काहीच खाऊ शकत नाही। त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आपण इथं बघा पुढे काय होणार आहे। पुढे त्यांनी म्हटले आहेत की 1492 कोटी हे जाहीर झाले, 1492 कोटी हे जाहीर केले आहेत आणि हे लवकरच आपल्या राज्यातील जे शेतकरी आहेत यांच्या मंजुरी होऊन म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये लवकरच येणार आहेत। परंतु तुम्हाला काही त्याच्या आधी गोष्टी करायच्या आहेत। लक्षात घ्या, डीबीटी एनेबल्ड करून घ्या ज्यांचं बँक खाता डीबीटी एनेबल नाही, कारण तुम्हाला इथं त्याच खात्यावरती पैसे येणार आहेत ज्या खात्यावरती डीबीटी एनेबल्ड असेल किंवा ज्यांचं आधार लिंकिंग असेल, अशाच फक्त शेतकरी मित्रांना इथं हे पैसे मिळणार आहेत। तर आता बघूया आपण ह्याची वितरित मंजूर झालेले आहेत, हे वितरण कधी होते, पैसे कधीपर्यंत आपल्या अकाउंटला येतात ते मी लवकरच तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगाल। त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकल तसं भेटेल तुमच्या लवकर तुम्हाला मिळेल। लक्षात घ्या, कोणाकोणाचं पीक कुठल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त अतिवृष्टी झाली हे तुम्ही सांगू शकता। कारण आपल्याला जर कमेंट्समध्ये कळेल की या जिल्ह्यामध्ये जास्त अतिवृष्टी आहे आणि या शेतकऱ्यांना याची जास्त गरज आहे, हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमधून कळेल। त्यामुळे तुम्ही प्रतिक्रिया प्लीज करा, कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या गावात कुठलं गाव आहे, तुमच्या या गावात जास्त अतिवृष्टी झाली आहे आणि तुम्हाला याची गरज आहे असं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। आता पुढची प्रोसेस म्हणजेच काय, तर ह्याला कसं काय अप्लाय करायचं आहे, कागदपत्र काय, याची काय सगळी गोष्ट जशी पुढे येईल तसं मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला डीबीटी वगैरे जे आधार कार्डचे जे काही कागदपत्र आहे ते तयार ठेवायचे आहेत, जेणेकरून काही आलं तर लगेच ते अप्लाय पण करता येईल। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।